बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये टेंभुर्णा फाट्याजवळ राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा, तसेच दिव्यांग आणि विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये टेंभुर्णा फाट्याजवळ विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे वाहतूक प्रभावित झाली होती आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तर प्रहार संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेतकरी, दिव्यांग, विधवा तसंच समाजातील इतर दुर्लक्षित घटकांसाठी निदर्शनं करत वाहतूक रोखून धरली होती। आमचं आंदोलन जे आहे ते आमचं आंदोलन शेतकरी कर्जमाफी मी म्हणणार नाही, कारण माफी करणे ते गुन्हाच आम्ही केला नाही। आम्हाला शेतकरी कर्जमुक्ती पाहिजे आणि कर्जमुक्ती मागचं एक कारण आहे की आतापर्यंत जेवढे सरकार आले गेले त्याच्यामध्ये यांनी फक्त आमची लूट केली आणि लूट कमी नाही केली आणि भरपूर लूट करून एक नवीन गाजर या सरकारनं दिलं। तेव्हा लाडकी बहीण 1500 रुपये, शेतकऱ्याला किसान सन्मान 2000 रुपये। आमचा जर संपूर्ण एक हिशोब काढला तर आम्हाला क्विंटल मागं 3000 लुटलं। एका एकरात जर 4 क्विंटल सोयाबीन झालं, 3 एकरात 12 क्विंटल सोयाबीन झालं तर 24,000 लुटलं आणि 6,000 आमच्या हाती देऊन राहिले। या कर्जमुक्तीसाठी वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी स्वतः आम्ही आमदाराच्या घरावर टेंबा आंदोलन केलं, रक्तदान आंदोलन केलं, त्याच्यानंतर मोजरीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीच्या समोर बसून 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्याच्यानंतरही सरकारला जाग नाही आली, म्हणून आजचा हा चक्काजाम आंदोलन आम्ही लोकांनी केलं आहे।